महत्त्वाचं 1.2 प्रॅक्टिस सेट बघायचा आहे. अतिशय सोपा आहे. या ठिकाणी कंप्लीट द टेबल टू सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिले आहे x y 3. बघा याचा अर्थ काय x y 3 या दोघांची सम 3 येणं गरजेचं आहे. मग बघा 3 कसं येईल? बघा आता या ठिकाणी दिलेलं आहे इथे 0 येईल, परंतु आपल्याला सोडवायचं आहे. तर कशा पद्धतीने आपण सोडवू शकतो? बघा या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. put x is equal to 3. आपल्याला इक्वेशन मिळायचं आहे x plus y is equal to 3. x ची व्हॅल्यू आपण घेऊ 3 plus y is equal to 3. हा 3 या साइडला पॉझिटिव्ह, त्या साइडला इकडच्या साइडला येताना काय होईल? निगेटिव्ह होईल. म्हणजे या ठिकाणी y is equal to 3 minus 3, y is equal to 0. y काय मिळाला आपल्याला? 0. y मिळाला 0. बघा 3 0. तसेच आपल्याला या ठिकाणी y ची व्हॅल्यू दिलेली आहे, x ची दिलेली नाही. मग आपण काय करू? पुट y is equal to 5. y ची व्हॅल्यू काय घेतली आपण? 5 घेतली. मग x plus y is equal to 3. आता आपल्याला या ठिकाणी y च्या जागेवर आपल्याला काय घ्यायचं आहे? या ठिकाणी 5 घ्यायचं आहे. बघा x plus 5 is equal to 3. हा प्लस काय दुसऱ्या बाजूला तर मायनस होईल. म्हणजे x is equal to 3 minus 5. म्हणजे आपल्याला x काय मिळाला? x is equal to minus 2. 3 minus 5 minus 2 मिळाला आपल्याला. म्हणजे त्या ठिकाणी मिळाला -2 आणि 5. तसेच आपल्याला काय करायचं आहे? पुढे दिलेला आहे y ची व्हॅल्यू दिलेली, x ची व्हॅल्यू काढायची. बघा पुट y is equal to 3. बघा आता काय करू आपण? x plus y is equal to 3. y ची व्हॅल्यू दिलेली 3. x plus 3 is equal to 3. हा प्लस चा म्हणजे काय होऊन जाईल? इकडे येताना मायनस होऊन जाईल. x is equal to 3 minus 3. x is equal to 0. बघा आपल्याला x काय मिळाला? 0. x मिळाला 0 आणि y काय आहे? 3. याच पद्धतीने आपल्याला पुढचं इक्वेशन देखील सोडवायचं आहे. हे सोडवल्यानंतर आपल्याला काय की हे सोडवल्यानंतर आपण ग्राफ काढू शकतो. मग पुढे आपण प्रश्न दुसऱ्यामध्ये ही इक्वेशन सोडवून आपल्याला काय करायचं आहे? ग्राफ काढायचे आहे. बघा मग आता x minus y is equal to 4. याच्यामध्ये x minus y is equal to 4 हे आपण या पद्धतीने सोडवू. म्हणजे आपल्याला या ठिकाणी y ची व्हॅल्यू दिली आहे. पुट y is equal to 0. y ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 0. मग आपण x minus y is equal to 4. x minus 0 is equal to 4. म्हणजे तुम्हाला x काय मिळाला? x is equal to 4. x मिळाला 4. x मिळाला 4 मिळाला. तसेच आपल्याला या ठिकाणी x ची व्हॅल्यू -1 दिलेली आहे. x ची व्हॅल्यू पुट x is equal to -1. x minus y is equal to 4. -1 minus y is equal to 4. हा -1 दुसऱ्या बाजूला जाताना काय होईल? प्लस होईल. -y is equal to 4 plus 1 is equal to 5. मायनस चे साइन याला लागून खायला म्हणजे y is equal to -5. आपल्याला y काय मिळाला? -5. x मिळाला -1, y काय? -5. तसेच आपल्याला पुढे दिलेला आहे अगोदरच दिलेला आहे 0 आणि 0
-4. याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं की मला x ची व्हॅल्यू पुट करून सोडवायचंय, -4 काढायचं आहे किंवा y ची व्हॅल्यू पुट करून x ची व्हॅल्यू काढायची, तर तुम्ही काढू शकता. अतिशय सोपं आहे. जर का आपल्याला हे बरोबरच आहे की इथं -1 आणि -5 इथं 4 कसा आला बघा. आपण बघू की आता त्याने दिलंय x - y = 4. आता समजून घ्या, आता -1 आहे, तुमचा -1, हा तुमचा -5 = 4. बघा आता हा तुमचा आहे -5. ओके, मग काय होईल या ठिकाणी? हा मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल. -1 + 5 = 4. इथं काय होणार या ठिकाणी? म्हणजे मोठ्या संख्येला काय आहे? मोठ्या संख्येची आपल्याला काय बघावं लागेल? साइन बघावं लागेल. म्हणजे 5 मधून 1 गेला, तुम्हाला काय मिळणार आहे? 4 मिळणार आहे. हे बघा = 4 तुम्हाला मिळेल. या पद्धतीने तुम्ही हे पडताळून बघता. तसं तुम्हाला वाटलं की सर आम्हाला आणखी दुसरं बघायचं इकडं, समजून घ्या. आपण घेऊ दुसरे x + y = 3. समजून घ्या. -2 आणि 5 घेऊ आपण. -2 + 5 = 3. बघा या ठिकाणी काय होतं? -2 + 5 मोठी संख्येची संख्या +5 म्हणजे 5 मधून जर 2 गेले तर काय मिळतो आपल्याला? 3 मिळतात. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही हे जे पेयर्स आहेत हे पेयर्स विषयी तुम्ही पडताळू शकता. ग्राफिकल मेथड मध्ये हे तुमचे पेयर्स व्यवस्थित येणं महत्त्वाचे आहे. इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हॅल्यूज टाकू शकता. हे आपण प्रश्न दुसरा जो क्वेश्चन 2 आहे, क्वेश्चन 2 मध्ये आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ. धन्यवाद. टेक स्क्रीनशॉट. आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन 2 जो आहे हा बघायचा आहे. याच्यामध्ये x + y = 6, x - y = 4. आता जे इक्वेशन फर्स्ट आहे x + y = 6, याला सोडवायचं कसं? की x + y यांची सम 6 यायला पाहिजे. मग समजून घ्या आपण x 1 2 3 4 आपण आपल्या पद्धतीनुसार घेऊ शकतो. आपल्याला जे व्हॅल्यूज घ्यायचे 1 2 3 4 तुम्हीही दुसरे घेऊ शकतात. अतिशय सोपं आहे. या पद्धतीने समजून घ्या. आपण घेतलं सुरुवातीला पुट x = 1. आपण x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 1 आपण लिहून घेतलं. 1 2 3 4 तुम्हीही तुमच्या पद्धतीने 0 घेऊ शकतात, 1 घेऊ शकतात, 2 घेऊ शकतात, 5 घेऊ शकतात. मग x = 1 घेतला. इक्वेशन x + y = 6. आता सोडवायचं का? x ची व्हॅल्यू आपण काय घेतले? x ची व्हॅल्यू घेतली आहे 1. 1 + y = 6. या ठिकाणी हा 1 या प्लसला आहे, दुसऱ्या बाजूला तो काय मायनस होईल. म्हणजेच y = 6 - 1 म्हणजेच y = 5. y काय मिळाला? 5. आपल्याला हे टेबल कंप्लीट केल्यानंतर आपल्याला ग्राफ काढायचा आहे. अतिशय सोपं आहे. तर बघा हा आपण आणि आपल्याला 4 पेअर्स ॲटलिस्ट किती 4 पेअर्स घ्यायचे आहेत. 4 पेअर जर घेतले तर याचा काय की जे आपण ग्राफ काढतो याच्यामध्ये आपण जर एक पेअर जरी चुकलो तर दुसरे जे 3 पेअर्स असतात ते बरोबर असतात. त्याच्यानुसार ॲटलिस्ट 4 पेअर्स तरी आपल्याला घ्यायचे आहेत. मग आपण नंतर x ची व्हॅल्यू घेऊ. x = 2. आपल्याला पुट x = 2 घेतला आपण. मग आपण बघू x + y = 6. x ची व्हॅल्यू आपण 2 घेतली. 2 + y = 6. हा 2 प्लसला इकडे त्यांना मायनसला होईल. म्हणजेच y = 6 - 2 म्हणजेच y आपल्याला काय मिळाला? y मिळाला 4. y मिळाला 4. बघा 1 + 5 6, 2 + 4 6. तसेच आपण पुढे घेऊ. पुट x = 3. x + y = 6.
घेतला आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 3 घेतली. 3 प्लस वाय इज इक्वल टू 6 म्हणजेच हा 3 प्लसला इकडे येताना मायनसला होईल. वाय इज इक्वल टू 6 मायनस 3 म्हणजे आपल्याला वाय मिळाला 3, एक्स मिळाला 3, वाय मिळाला 3. तसंच आपल्याला पुढे पुट एक्स इज इक्वल टू 4. मग आपण काय केलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. आता 4 पुट करायची एक्सची व्हॅल्यू आपल्याला. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करायची आहे, 4 पुट करायची. म्हणजेच आपण घेतला 4 प्लस वाय इज इक्वल टू 6. इकडे येताना तो मायनसला येईल, 4 इकडे येताना मायनसला येईल, इथं प्लसला आहे. म्हणजेच वाय इज इक्वल टू 6 मायनस 4 म्हणजेच वाय इज इक्वल टू 2. म्हणजेच वायची व्हॅल्यू तुम्हाला आपल्याला काय मिळाली, 2. म्हणजेच बघा इथे मिळालं आहे 1 5 2 4 3 3 4 2. याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुद्धा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 हे देखील सोडवायचं आहे. मग आपण या ठिकाणी व्हॅल्यूज समजून घेतो. 1 2 3 4 घेतलं तर आपण इथं पण 1 2 3 4 आपल्या मनाच्या व्हॅल्यूज घेऊ शकतो. आपण 0ही घेऊ शकतो, आपण -1ही घेऊ शकतो. आपल्या पद्धतीने आपण व्हॅल्यूज या ठिकाणी घेऊ शकत असतो. अतिशय सोपं आहे. आणि बघा आता मग आपण काय करू, पुट एक्स इज इक्वल टू 1. आपलं इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. मग आपण या ठिकाणी एक्सच्या जागेवर 1 टाकला. 1 मायनस वाय इज इक्वल टू 4 म्हणजे हा 1 या ठिकाणी प्लसला आहे, इकडे येताना मायनसला होईल. म्हणजेच इकडं उरला मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 1 म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 3. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला वाय इज इक्वल टू काय मिळाला, -3. ही साईन याला लागून जाते म्हणजेच आपला -3 मिळाला. तसेच पुढे पुट एक्स इज इक्वल टू 2 घेतला. मग आपण इक्वेशन लिहायचं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेतली. 2 मायनस वाय इज इक्वल टू 4 म्हणजेच प्लसचा मायनस होईल. मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 2 म्हणजेच आपल्याला मिळाला आपल्याला मिळाला 2 म्हणजेच आपल्याला मिळाला वाय इज इक्वल टू -2. वाय काय मिळाला -2. ओके -2. तसंच आपल्याला आता या ठिकाणी 3 घ्यायची. पुट एक्स इज इक्वल टू 3. मग आपण एक्स मायनस वायमध्ये एक्सची व्हॅल्यू 3 घेऊ. 3 मायनस वाय इज इक्वल टू 4 इकडे येताना मायनसला होईल. म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 3 म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 1. म्हणजेच आपल्याला मिळाला वाय इज इक्वल टू -1. साईन इथं लागून जाते म्हणजेच वाय मिळाला -1. तसेच आपल्याला बघायचं आहे 4 पुट करू आपण व्हॅल्यू. एक्स इज इक्वल टू पुट एक्स इज इक्वल टू 4. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू आपण 4 घेऊ. 4 मायनस वाय इज इक्वल टू 4 इकडे येताना मायनस म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 4 म्हणजेच आपल्याला वाय मिळतो इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला वाय इज इक्वल टू 0 वाय मिळाला 0. आपल्याला मिळाला 1 -3 2 -2 3 -1 4 आणि 0. या पद्धतीने आता आपल्याला ग्राफ काढून घ्यायचा आहे. आपल्याला या ठिकाणी एक्स वाय 1 5 2 4 3 3 4 2 या पद्धतीने आपण मिळवले आहेत.
या ठिकाणी आपल्याला ग्राफवर कशा पद्धतीने मांडायचं आहे ते आपण बघू. अतिशय सोपं आहे. बघा, मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा. आता काय 1 आणि 5, 1 आणि 5 म्हणजे बघा हा फर्स्ट क्वाड्रंट असतो. हा फर्स्ट क्वाड्रंट, या ठिकाणी हा तुमचा वाय ॲक्सिस आहे, हा एक्स आहे, हा वाय आहे आणि आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट असतो. आता या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये प्लस प्लस म्हणजे एक्सही प्लस पॉझिटिव्ह असतो आणि वायही पॉझिटिव्ह असतो. तसंच या ठिकाणी म्हणजेच प्लस प्लस आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये हा मायनस आणि हा प्लस, थर्ड क्वाड्रंटमध्ये हा मायनस आणि हा मायनस आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये हा प्लस आणि हा मायनस असतो. मग या ठिकाणी आपण काय करणार आता हा 1 5, आता 1 आणि 5 बघू. हा 1 म्हणजे तुमचा एक्स आणि हा 5 म्हणजे तुमचा वाय. मग आता 1 आणि 5 बघा, या ठिकाणी 1 आणि हा तुमचा 5. ओके, हा तुमचा आला 1 आणि 5 आपण घेतला. त्याच्यानंतर हा 2 आणि 4. आता 2 आणि 4 दोघं पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये 2 आणि हा 4 तुमचा घेतला. 2 आहे आणि कॉमा 4. त्याच्यानंतर 3 3 3 3 बघायचं की एका सरळ रेषेत येतं आहे का. 3 3 एका सरळ रेषेत येणंही गरजेचं आहे. आणि 4 2 4 2 ओके, मला हा मिळाला 4 2. मग काय करायचं आपल्याला आता, एका सरळ रेषेत एक सरळ रेष आपण या ठिकाणी ओढून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला पुढे एक्स मिळाला आहे 1 -3 1 - 3. आता 1 - 3 आपल्याला हा तुमचा 1 म्हणजे फोर्थ क्वार्टरमध्ये येईल. 1 - 3 घेतला. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नंतर 2 - 2 2 -2 2 मायनस. ओके, ठीक आहे, घेतला. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पुढे 3 - 1. आता आपण घेऊ 3 - 1 3 - 1. ओके, घेतला. आणि पुढे आहे 4 0 म्हणजेच हा तुमचा एक्स ॲक्सिसवर येणार. या ठिकाणी तुमचा हा 4 आणि हा तुमचा या ठिकाणी 0. ओके, मग या ठिकाणी आपण एक सरळ एक रेष ओढून घेणार. ओके, कोणत्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे ते पॉईंट आपल्याला बघायचं आहे म्हणजे आपल्याला सोल्युशन मिळेल. ओके, मग आपण या ठिकाणी घेतलं एक आपल्याला इथं पॉईंट मिळाला हा 5 आणि 1 5, 1. या ठिकाणी आपल्याला 5, 1 हे आपल्याला सोल्युशन मिळाले. आणि तसेच हे एकमेकांमध्ये इंटरसेक्ट झाले. 5 आणि 1 या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत. आणि आपला जो एक्स आहे आपण म्हणणार या ठिकाणी एक्स आणि या ठिकाणी वाय जो आहे आपल्याला एक्स मिळाला. त्या ठिकाणी या ठिकाणी एक्स मिळाला 5 आणि 1 इज द सोल्युशन. हे आपल्याला सोल्युशन मिळालं. या उदाहरणामध्ये 3x - y = 2 2x - y = 3
तर आता आपण सुरुवातीला 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 हे सोडून घेऊ. तर याच्यामध्ये काय आहे, तर व्हॅल्यूज आपल्याला एक्स आपल्या मनाने घ्यायचे असतात. तर मी घेतो या ठिकाणी -1 0 1 2 या पद्धतीचे व्हॅल्यूज घेतल्या आणि अतिशय सोपं या पद्धतीचा आपण नंबर घेऊ शकतात आणि इक्वेशनमध्ये पुट करू शकतात. पुट x इज इक्वल टू, सुरुवातीला आपण -1 घेऊ, -1 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू आपल्याला पुट करायचं आहे -1, 3 इंटू -1 मायनस वाय इज इक्वल टू 2. 3 1 जा 3 म्हणजेच -3 आला. पॉझिटिव्ह नंबरने निगेटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळाला -3 मायनस वाय इज इक्वल टू 2. या ठिकाणी हा 3 आहे मायनस, तर दुसऱ्या बाजूला प्लस होईल म्हणजेच -y इज इक्वल टू 2 प्लस 3 म्हणजेच आपल्याला मिळाला -y इज इक्वल टू 5 म्हणजेच आपल्याला y इज इक्वल टू मिळाला -5 मिळाला. या ठिकाणी आपण लिहू -5 -1 -5 आपल्याला मिळाला. तसेच पुढे आपण पुट x इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेऊ. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2, एक्सची व्हॅल्यू 0 घेऊ. 3 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल टू 2. 3 0 0 मायनस वाय इज इक्वल टू 2 म्हणजेच आपल्याला y मिळाला, y इज इक्वल टू -2. y मिळाला आपल्याला -2. तसेच आपण पुट x इज इक्वल टू 1, एक्सची व्हॅल्यू 1 घेतली. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. एक्सच्या जागेवर आपण 1 घेऊ. 3 इंटू 1 मायनस वाय इज इक्वल टू 2. 3 1 जा 3 मायनस वाय इज इक्वल टू 2. प्लसला इकडे त्यांना मायनसला होईल म्हणजेच -y इज इक्वल टू 2 -3 म्हणजेच आपल्याला y इज इक्वल टू मिळाला -1. 2 -3 -1 मिळतो. साईन कट होऊन जातील दोघं बाजूला असल्या कारणाने म्हणजेच y इज इक्वल टू y इज इक्वल टू आपल्याला मिळाला 1, y मिळाला 1. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पुट x इज इक्वल टू 2, 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. या उदाहरणामध्ये आपल्याला आता x याच्यामध्ये आपल्याला पुट करायचं आहे 1 म्हणजेच एक्सच्या जागेवर 1 पुट करायचं आहे म्हणजेच आपल्याला मिळाला 3 1 जा 3 मायनस वाय इज इक्वल टू 2. प्लसला इकडे येताना तो मायनसला होईल म्हणजेच -y इज इक्वल टू 2 -3 म्हणजेच -y इज इक्वल टू सॉरी या ठिकाणी आपण x इज इक्वल टू 2 घेतलं तर तो 1 घेतला गेला म्हणून आपण नवीन सोडू. (3x मायनस वाय इज इक्वल टू 2). आता 2 घ्यायची एक्सची व्हॅल्यू. 3 इंटू 2 मायनस वाय इज इक्वल टू 2. 3 2 जा 6. 6 मायनस वाय इज इक्वल टू 2. प्लसचा एक मायनस होईल म्हणजेच -y इज इक्वल टू 2 -6 म्हणजेच आपल्याला मिळाला
मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस 6 मायनस 4 मोठ्या संख्येचे साईन म्हणजेच या ठिकाणी मायनस साईन कटून गेले. नंतर वाय इज इक्वल टू आपल्याला मिळाला 4, वाय मिळाला 4 म्हणजे याच ठिकाणी आपल्याला मिळाला 4 0 मायनस 2 1 1 2 4. तसंच आपल्याला या ठिकाणी 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 याच्यामध्ये पण आपल्याला व्हॅल्यूज हे सेम व्हॅल्यूज घेतो मी -1 0 0 1 2. आता आपलं इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. याच्यामध्ये पुट करू आपण, पुट x इज इक्वल टू -1 तर 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. 2च्या जागेवर आपल्याला -1 घ्यायचा आहे. 2 मायनस 1 मायनस वाय इज इक्वल टू 3. आता या ठिकाणी 2 1 जा 2 म्हणजे मिळाला -2 मायनस वाय इज इक्वल टू 3. हा मायनस इकडे येताना प्लस होईल म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 3 प्लस 2 म्हणजेच आपल्याला मायनस वाय या ठिकाणी मायनस वाय इज इक्वल टू 5 म्हणजेच वाय इज इक्वल टू -5 मिळाला. आपल्याला या ठिकाणी -5 मिळाला. -1 -5 या ठिकाणी आपल्याला वाय मिळाला -5. पुट x इज इक्वल टू 0 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. एक्सच्या जागेवर 0 घ्यायचा आहे. 2 × 0 मायनस वाय इज इक्वल टू 3. 2 0 0 मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणजेच आपल्याला वाय मिळाला वाय इज इक्वल टू -3. वाय मिळाला -3 0 -3 आपल्याला या ठिकाणी मिळाला. तसेच आता पुढे पुट x इज इक्वल टू 1. मग आपण 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 घेतल्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपण पुट करू 1 म्हणजे 2 × 1 मायनस वाय इज इक्वल टू 3. 2 1 जा 2 मायनस वाय इज इक्वल टू 3. हा 2 पॉझिटिव्ह इकडे येताना निगेटिव्ह होईल म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 3 -2 म्हणजेच आपल्याला मिळाला मायनस वाय इज इक्वल टू 1 म्हणजेच वाय इज इक्वल टू आपल्याला मिळाला -1. वाय मिळाला -1 -1. तर तसंच आपल्याला पुढे 2 पुट करायची एक्सची व्हॅल्यू. पुट x इज इक्वल टू 2 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. आणि आता आपण या ठिकाणी एक्सची जी व्हॅल्यू आहे एक्सची व्हॅल्यू 2 घेऊ. 2 × 2 मायनस वाय इज इक्वल टू 3. 2 2 जा 4 मायनस वाय इज इक्वल टू 3. हा प्लसचा इकडे त्यांना मायनस होईल म्हणजेच 4 म्हणजेच आपल्याला मायनस वाय 3 -4 3 -4 -1 वाय मायनस वाय इज इक्वल टू -1 मिळाला. साईन कट म्हणजेच निगेटिव्ह साईन्स कट झाले म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मिळाला वाय इज इक्वल टू 1 मिळाला. वाय मिळाला 1. आता या ठिकाणी -1 आणि -5 आहे. हा -1 आणि -5 या ठिकाणी इथे येईल. तर तसेच 0 -2
0 मायनस 2 म्हणजे वाय ॲक्सेसवर येईल 0 मायनस 2 0 मायनस 2 घेतला आपण या ठिकाणी. तसेच 1 1 म्हणजेच या ठिकाणी 1 1 पॉझिटिव्ह लोगो म्हणजे पहिल्या चरणात 1 1 फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. तर नंतर आहे 2 4 2 4 व्यवस्थितरित्या एका सरळ रेषेत येणं गरजेचं आहे. आणि एक सरळ रेषा ओढून घेऊ. येते का बघून घ्या. हो येत आहे एका सरळ रेषेत. ओके. ओके. तसेच आपल्याला आता हे मिळालं आपल्याला 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. ही रेषा काढली आपण स्ट्रेट. सर्व बिंदू जे आहेत ते एका सरळ रेषेत आहे म्हणजेच बरोबर आहे आपली ही काढलेली रेषा. तसंच आता आपल्याला बघायचं ही लाईन करेक्ट आली आणि पुढे बघायचं आपल्याला या ठिकाणी -1 आणि -5 आहे. सेम या ठिकाणी पण -1 आणि -5 आहे. मग या ठिकाणी -1 -5 या ठिकाणी येऊन गेले. सुरुवातीला आपण ह्या -1 -5 आपण लिहून घेऊ या ठिकाणी -1 -5. त्याच्यानंतर आपण घेऊ या ठिकाणी 0 -2 1 1 आणि त्याच्यानंतर आहे 2 4. ओके. तसेच या ठिकाणी इथं 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 मध्ये पण -1 आणि -5 आहे. -1 आणि -5 आहे. ओके. नंतर 0 -3 बघायचं आपल्याला. 0 -3 आता 0 -3 या ठिकाणी 0 -3 घेतला आपण. 0 -3 घेतल्यानंतर आता पुढे 1 -1 या ठिकाणी 1 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह 1 -1 या ठिकाणी 1 -1. तसेच 2 1 तसेच आपण त्या ठिकाणी 2 आणि 1 म्हणजेच ठिकाणी 2 आणि हा 1 या ठिकाणी येईल. आपण 1 1 या साईडला लिहून घेऊ. 1, 1. ओके. आता एक रेष काढून घेऊ सरळ. एकमेकांमध्ये इंटरसेक्ट होत आहे का बघू. हो या ठिकाणी झाले. इंटरसेक्ट झालं. -1 आणि -5 या ठिकाणी इंटरसेक्ट झालं. म्हणजेच आपल्याला द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे ते आपल्याला मिळालं. x मिळालं x, y या ठिकाणी आपल्याला XY मिळाला. x मिळाला -1 आणि y मिळाला -5. या पद्धतीने आपण हा ग्राफ काढला. आता आपल्याला शेवटचा जो क्वेश्चन, आता आपल्याला 5वा जो क्वेश्चन आहे तो घ्यायचा आहे. 3x - 4y इज इक्वल टू -7. आता आपल्याला व्हॅल्यूज घ्यायचा आहे. मी इथं व्हॅल्यूज घेतो -2 -1
0 1 या पद्धतीचे मी व्हॅल्यूज घेतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हॅल्यूज त्या ठिकाणी घेऊ शकता. अतिशय सोपं आहे, ते सोडवू आपण. समजून घ्या मी एक्सचे व्हॅल्यूज -2 -1 0 1 असा घेतलं, तर तुम्ही या ठिकाणी -1 -2 तुमच्या पद्धतीने ज्या व्हॅल्यूज तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही टाकू शकतात. तर अतिशय सोपं उदाहरण आहे, बघू. तर पुट x इज इक्वल टू -2, हा -2 घेतला. 3x - 4y इज इक्वल टू -7. एक्सच्या जागेवर -2 टाकला, -2 -4y इज इक्वल टू -7. 2 3 2 6 म्हणजेच -6 -4y इज इक्वल टू -7. म्हणजेच या ठिकाणी हा मायनस या बाजूला येताना प्लस होऊन जाईल. म्हणजेच -4y इज इक्वल टू -7 प्लस 6 म्हणजेच आपल्याला मिळाला -4y. या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, म्हणजेच -7मधून -7 प्लस 6 म्हणजे मिळाला -1. ओके, तर मग काय, हा -4y आहे, हा -1 आहे. मग या ठिकाणी आपण हा मायनसची साईन गेली, मी इथं उरला हा मायनस, जो हा 4 आहे 4 इकडं येताना डिवाइडला येऊन जाईल. मी मल्टिप्लायला इथं तिकडे येताना डिवाइडला येऊन जाईल. म्हणजेच 1/4. आता 1/4 घेतल्यानंतर जे आपल्याला मिळतो, यांचा डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला मिळतो y इज इक्वल टू 0.25 आपल्याला मिळतो. 0.25 आपल्याला मिळतो. मग या ठिकाणी आपल्याला मिळाला 0.25 म्हणजे -2 आणि 0.25 आपल्याला या ठिकाणी मिळाला. तसंच आपल्याला पुट x इज इक्वल टू -1, 3x - 4y इज इक्वल टू -2 -7. आता या ठिकाणी काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. एक्सची व्हॅल्यू घेतली -1 व्हॅल्यू घेतली आपण. नंतर -4y इज इक्वल टू -7. 3 1 3 म्हणजेच मायनस होता, म्हणजेच -3 आला. -4y इज इक्वल टू -7. आता काय, मायनस इकडे त्यांना प्लस होऊन जाईल. -4y इज इक्वल टू -7 प्लस 3 म्हणजेच या ठिकाणी काय आलं तुमचं, मायनस आणि हा +3 म्हणजेच -4y इज इक्वल टू -4 मायनस, हा मायनस दोघं साईन कट होतील. म्हणजेच या ठिकाणी y इज इक्वल टू 4/4 म्हणजेच आपल्याला y मिळाला. y इज इक्वल टू 4 1 4 y मिळाला 1. या ठिकाणी y मिळाला आपल्याला 1. तसंच आपल्याला आता पुढे व्हॅल्यू घेऊ आपण. एक्सची व्हॅल्यू पुट करू. पुट x इज इक्वल टू 0, 3x - 4y इज इक्वल टू -7. एक्सची व्हॅल्यू आपण घेतली 0, 3 × 0 -4y इज इक्वल टू -7. म्हणजे 3 × 0 केलं तर 0 मिळतो. 0 -4y इज इक्वल टू -7. या ठिकाणी आपण पुढे म्हणजे आपल्याला मिळाला -4y इज इक्वल टू -7. मायनसची साईन केली, मायनसची साईन या ठिकाणी कट झाली. नंतर मग काय पुढे 4y इज इक्वल टू 7, y इज इक्वल टू 7/4 याचं आपल्याला मिळतं. यांचं डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला मिळतं 1y इज इक्वल टू 1.75. याचं डिवायडेशन करून घ्यायचं आणि जे करेक्ट जो अंक येईल तो जी व्हॅल्यू येईल ती आपण काढायची. म्हणजे 1.75 इथं लिहून घ्यायचं आपल्याला 1.75. तसंच आपल्याला या ठिकाणी
पुट x इज इक्वल टू 1, 3x मायनस 4y इज इक्वल टू -7. आता काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची 1, 3 इंटू 1 यांच्यात मल्टिप्लाय होतो आहे, गुणाकार होतो आहे, -4y इज इक्वल टू -7, 3 1 जा 3 मायनस 4y इज इक्वल टू -7. म्हणजे हा इकडे येताना काय होईल, प्लसचा मायनस होऊन जाईल. 4y इज इक्वल टू -7 प्लस 3 -3 म्हणजे मायनस मायनस हा प्लस होऊन जाईल. म्हणजे -4y इज इक्वल टू -10. हा डिवाइडला येईल 4. अगोदर हे साईन सेम साईन दोघं बाजूला आहे म्हणून दोघं साईन कट होऊन जाईल. म्हणजेच या ठिकाणी 4y इज इक्वल टू 10. म्हणजेच आपल्याला y इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 4. म्हणजे y इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला 2.5. आपल्याला मिळाला 2.5. म्हणजे हा मिळाला 1 1 0 7 0 7 5. त्याच्यानंतर 1.25 1 आणि हा कॉमा 25. या पद्धतीने x मिळाला 1 आणि y मिळाला 2.5. तसंच आपल्याला या ठिकाणी आपण ह्याच व्हॅल्यू ठेवू आणि याच व्हॅल्यूनुसार आपण सोडू. तुम्हाला ज्या व्हॅल्यूज घ्यायच्या तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला जो तुम्ही ग्राफ काढणार आहे तो ग्राफ तुमचा योग्य येईल. ह्या व्हॅल्यू नाही पण घेतल्या, दुसऱ्या व्हॅल्यू जरी घेतल्या, दुसऱ्या व्हॅल्यू जरी तुम्ही पुट केला तरी तुम्हाला ग्राफ जो आहे तो योग्यच मिळणार आहे. म्हणजेच -2 -1 0 1. आता या ठिकाणी याच व्हॅल्यू मी घेतलेल्या आहेत, तुम्हीही घेऊ शकतात, तुम्ही दुसरेही घेऊ शकतात. पुट x इज इक्वल टू -2. आता या ठिकाणी आपलं इक्वेशन आहे 5x - 2y इज इक्वल टू 0. मग आता काय करायचं आहे की आपल्याला एक्सची जी व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू आपण -2 घेतली आहे, -2 घ्यायची, -2y इज इक्वल टू 0. 5 2 जा 10. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मिळाला -10. पॉझिटिव्ह नंबरने निगेटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, निगेटिव्ह नंबर. म्हणजे -2y इज इक्वल टू 0. मग हा इकडे त्यांना पॉझिटिव्ह होईल, -10. इथं उरला -2y इज इक्वल टू, इकडे त्यांना काय होईल, त्या ठिकाणी 0च्या बाजूला येताना या ठिकाणी तो काय होईल, प्लस होईल. म्हणजेच या ठिकाणी -2y इज इक्वल टू 10. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आता हा आपल्याला इकडच्या बाजूला येताना तो डिवाइडला येईल. इथं मल्टिप्लायला आहे 2 इंटू y, मल्टिप्लायला आहे 2, इकडे येताना डिवाइडला येईल. म्हणजेच y इज इक्वल टू 10/2. हा डिवाइडला येताना मायनसच राहील. म्हणजेच त्या ठिकाणी 2 1 जा 2 आणि 2 5 जा, या ठिकाणी 2 1 जा 2 2 5 जा. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळतो 2 5 जा, म्हणजेच -5 मिळतो. y इज इक्वल टू -5 आपल्याला मिळाला. y काय मिळाला, -5. तसंच आपल्याला पुट x इज इक्वल टू -1. मग 5x - 2y इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू -1 घ्यायची आहे आणि आपल्याला सोडवायचं आहे. अतिशय सोपं आहे. 5 1 जा 5 -5 -2y इज इक्वल टू 0. म्हणजेच आता काय, आता हा इकडे येताना प्लस होईल. म्हणजेच इथं उरला -2y इज इक्वल टू 0 प्लस 5. म्हणजेच या ठिकाणी -2y इज इक्वल टू 5. इकडे येताना डिवाइडला, म्हणजेच या ठिकाणी y इज इक्वल टू 5/2. म्हणजेच आपल्याला मिळाला y हा मायनसचा मायनस राहील, y इज इक्वल टू -2.5. या ठिकाणी आपल्याला मिळाला. मग या ठिकाणी आपल्याला मिळाला y इज इक्वल टू -2.5 -2.5.
तसंच आपल्याला पुढे पुट x इज इक्वल टू 0, मग आपण घेऊ 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे 0 मायनस 2y इज इक्वल टू 0, म्हणजेच 5ने 0शी मल्टिप्लाय झाला तर 0 येतो. म्हणजे 5ने कुठल्याही जर 0ने जर कुठल्याही संख्येशी जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर 0 येतं. म्हणजेच मायनस 2y इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मायनस 2y इज इक्वल टू 0. या ठिकाणी काय झालं की हा 2 इकडं आला, म्हणजेच हा y इज इक्वल टू 0 अपॉन मायनस 0 अपॉन 2, 0 अपॉन मायनस 2 आला, तर याचा अर्थ काय y इज इक्वल टू आपल्याला काय मिळतो 0 मिळतो. या ठिकाणी आपल्याला मिळाला 0. तसेच आपल्याला पुढे पुट x इज इक्वल टू 1. अतिशय सोपं आहे. शेवटी सर्व अतिशय सोपं उदाहरणं होते, कठीण नाही आहे. तर घरी 16 प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते जमेल. अतिशय सोपी उदाहरणं आहेत. तर आता आपल्याला पुट करायची व्हॅल्यू 1. एक्सची व्हॅल्यू काय 1 पुट करायची, म्हणजे 5 इंटू 1 मायनस 2y इज इक्वल टू 0. 5 1 जा 5 मायनस 2y इज इक्वल टू 0. इकडे येताना मायनस होईल प्लसचा, जे मायनस 2y इज इक्वल टू आपल्याला मिळाला मायनस 5. कट होऊन जाईल. मायनसचे दोघं बोथ साईडचे जे साईन होते मायनसचे ते कट होऊन या ठिकाणी उरेल 2y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 5 अपॉन 2. इकडे मल्टिप्लायला आहे 2, इकडे येताना डिवाइडला होईल, म्हणजेच y इज इक्वल टू 2.5. आपल्याला y मिळाला 2.5. y मिळाला 2.5. इथं मिळाला मायनस 2 मायनस 5 मायनस 1 आणि काय मायनस 2.5 0, 0. इथे मिळाला x1, y मिळाला 2.5. या पद्धतीने आपण आता पुढे बघू आलेख. हे जे आपल्याला पेअर्स मिळालेले आहेत, समीकरणं सोडवल्यानंतर आपल्याला इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला हे ग्राफ पेपरवर मांडायचे आहेत. ग्राफिकल मेथडनुसार अतिशय सोपं आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला यांचे सोल्युशन वगैरे आपल्याला काढायचं आहे. तर बघू, काढू आता कशा पद्धतीने काढता येईल. आता आपण सोडून घेऊ. अतिशय ग्राफ काढून घेऊ. अतिशय सोपा आहे आणि तुम्ही व्यवस्थितरित्या काढू शकतात. बघा या ठिकाणी एक्स वाय आपल्याला मिळाला आहे. एक्स मिळाला आहे -2 आणि वाय मिळाला आहे 0.25. याला आपण ग्राफवर घेऊ. आता बघा -2 आणि 0.5 याचा अर्थ हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी एक्स मायनस असतो आणि वाय जो असतो तो प्लस असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे -2 आणि काय 0.25. म्हणजेच आपल्याला 0.5च्या अगोदर बघावं लागेल. म्हणजे इथं 5 येईल, हा पूर्ण इथं 1 होतो. त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. या ठिकाणी अशा पद्धतीने -2 आणि 1.5 तो येईल. या ठिकाणी येईल. ओके, घेतला. आपल्याला मिळाला -2 आणि 0.25. ओके, त्याच्यानंतर आपल्याला -1 आणि 1, हा -1 इथं. ओके, -1 त्याच्यानंतर 0 आणि 0
म्हणजे वाय ॲक्सेसवरील 0 1.75. एक्स काय तुमचा या ठिकाणी एक्स दिला आहे 0 आणि वाय दिला आहे 1.75. 1.75 म्हणजेच त्या ठिकाणी 1.75 1.5 1.75 या ठिकाणी 1.75 घेतला आपण आणि इथं आपण देऊ 0,1.75. त्याच्यानंतर आहे 1 आणि 1 आणि 2.5. 1 फर्स्ट क्वार्टरमध्ये दोघं पॉझिटिव्ह असल्या कारण फर्स्ट क्वार्टरमध्ये येतील 1 आणि दिला आहे 2.5. 1 and 2.5 या ठिकाणी 1,2.5. आता काय करायचं आहे का सरळ रेषेत यांना या पद्धतीने ओके. पुढे काय करायचं आहे या ठिकाणी -2 आणि -5. -2 -5 म्हणजे थर्ड क्वाड्रंटमधील अतिशय तिसऱ्या चरणात सोपं आहे. -2 आणि -5 -2 आणि -5 या ठिकाणी ओके. त्याच्यानंतर आहे दिलेलं आहे 1 आणि -1 आणि -2.5. -1 आणि -2.5 2.5 या ठिकाणी -1 आणि -2.5 इथं होतं तुमचं -2 -5. पुढे आहे दिलेलं दोघं आहे 0 0 म्हणजेच या ठिकाणी 0,0. तसेच 1 and 2.5. 1 and 2.5 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमधील 1 and 2.5. 1 and 2.5 या ठिकाणी 1 and 2.5 ओके. मग आपल्याला एक रेष ओढून घ्यायची आहे सरळ. अतिशय सोपं या पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो. म्हणजेच आपल्याला हे होतं आपलं 3x - 4y = -7 आणि हे आपल्याला मिळालं हे 5x - 2y = 0. आपल्याला हे महत्त्वपूर्ण म्हणजे या ठिकाणी सोल्युशन मिळालं आपल्याला. तर सोल्युशन आपलं मिळालं 1 and 2.5 आपल्याला मिळालं. 1 आणि 2.5 आपल्याला मिळालं. The solution of the given simultaneous equation is x is equal to 1 and y is equal to 2.5. Solution xy is equal to 1 and 2.5. अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.